पप्पा मत कोणाला देणार आहे? फायनली आता आम्ही मतदान देऊन आलेलो आहे. आता ना आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये पानचक्की म्हणून एक स्पॉट आहे जो की खूप जास्त फेमस आहे. हे पण 17व्या शतकातलंच आहे. आमच्या पप्पांनी पहिल्यांदा चष्मा लावला आयुष्यभर. चला चला आमच्या पप्पांना नाहीच म्हणतो ते कस तरी कन्व्हिन्स केलं. हर्षदला पाण्यात टाकून देऊ बळजबरी ओढत आणलं माहिती का पप्पाला इथपर्यंत. तिथून बघा ना आम्ही किती दूर आलेलो आहे. आमची बोटल टेकली होती समोर. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मित्रांनो आज इलेक्शन, सो आज आम्हाला जायचंय वोटिंग साठी. पहिले ना मस्तपैकी जेवण करून घेऊ. मम्मीने ना भेंडीची भाजी बनवलेली. मी सुद्धा या ठिकाणी मस्तपैकी ड्रेसिंग वगैरे करून प्रॉपरली रेडी झालेलो आहे. आम्हाला एक कॉमेडी व्हिडिओ सुद्धा शूट करायचा. आता तो कॉमेडी व्हिडिओ शूट करू आणि लगेच आपण वोट द्यायला जाऊ. आणि मग मस्तपैकी आपल्या पण बोटावरती निळी शाई लागेल. आणि दुकानावरती आपल्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे, सो शॉपवरती सुद्धा आपण एकदा चक्कर मारून येऊ. आता ना जेवण वगैरे पण झालंय. मला मतदानासाठी जायचंय. मी मतदान कार्ड वगैरे शोधत होतो कारण 5 वर्षाला एकदा काढावं लागतं. तरी पण नीट ठेवलेलं असतं. आता मतदान कार्ड वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आपल्या बूथ वरती जाऊ. आता जे मतदान आहे ना ते इथं जवळच आहे. पप्पाला वगैरे पण यायचं. तर आरोहीचं सध्या मतदान कार्ड वगैरे काही बनवलेलं नाहीये. तिचं मतदान कार्ड यासाठी होल्डवर ठेवलेलं आहे की तिचा ना नवीन ऍड्रेस टाकायचा आहे नवीन घराचा. त्याच्यामुळे सध्या तर बनवलेलं नाहीये. बट लवकरच तुला सुद्धा कळेल की मतदान आणि ते कसं करावं लागतं म्हणून. आणि आता मी जातो, तोपर्यंत तू आवरून ठेव. जरासं लवकर आवर. चल बाय. ए नाही आवर लवकर, मतदानाला जाऊ. मग तसं शॉपवर पण जायचंय. या ठिकाणी आरोहीचं सुद्धा आवरलेलं आहे. आरोही इकडे बघ, पुरी मॉडर्न दिख रही तू. आता आहे ना पप्पा पण आलेले आहे आणि हर्षद मम्मी आम्ही सगळेच चाललेलो आहे मतदान करण्यासाठी. पप्पा मत कोणाला देणार आहे? सांगत नसते का? हर्षद तू कधी देशील रे मतदान? 18 वर्षाच्या नंतर. हा काय? लाव दरवाजा. लाईट बंद कर. कोणता झाला का? नाही जी. तर आता ना आम्ही मतदान करण्यासाठी चाललेलो आहे बूथ वरती. मम्मी आणि पप्पा पण आहे माझ्यासोबत. सांगू नको बरं का कोणाला मतदान दिलंय. चला असा नंबर वगैरे भेटतो, अनुक्रमांक आणि बूथ नंबर पण भेटलेला आहे. तर फायनली आता आम्ही मतदान देऊन आलेलो. हे बघा बोटावरती किती शाई लावून दिली. मम्मी ती दाखव. ही शाई जरा पतली. लास्ट टाइम जरा जाड होती ना शाई. शाई जरा पतली वाटली मला. अरे आलो आम्ही मतदान देऊन. हा तर आता आलो आम्ही शॉपवर आणि आता शॉप दाखवतो तुम्हाला. एवढं भयान दिसतंय ना, पूर्ण सामान निघालंय मधलं. तर हे बा कसं दिसतंय. हर्षद कसं दिसतंय शॉप? वेगळंच वाटतंय पूर्ण. कसं दिसतंय ना शॉप? क्या से क्या हो गया है. हा करमत नाही ना, मोठं मोठं वाटतं आता असं. तर दुकानात जेवढं काम होतं तेवढं काम करून घेतलेलं आहे. परत त्यांना सांगितलं पण कसं कसं काम करायचंय म्हणून. आणि आता आम्ही चाललोय फिरण्यासाठी. मम्मी पप्पा हर्षद वगैरे आम्ही सगळेच चाललेलो आहे. अरे माग का बसते माहिती का? मग तिला माझा ब्लॉग घ्यायचं जीवर येतं ना म्हणून. ब्लॉग घ्यायचं जीवर नाही, तुला परेशान करतो. गाणं हे लाव ते लाव ते धर आणि काही चुकलं ना समजतच एक पार्टी हो गई. चुगली कर रे ना मेरी. रुको अभी. आमच्या पप्पा कधी कधी एखादी गोष्टच विसरून जाते. आता आहे ना मोबाईलच विसरून गेले. मग म्हणे कुठे आहे म्हणे. ठेवला कुठं होता माहिती का? याच्यात ठेवून दिलेला होता. क्या पप्पा. आणि पप्पानी ना एकदा झालं सकाळी पप्पाला कंपनीत जायचं होतं. मग पप्पानी डोक्यावर चष्मा लावला आणि पप्पा पूर्ण घर शोधू लागले. चष्मा कुठे चष्मा कुठे. आणि मग आहे ना आम्हाला मम्मीला विचारलं की चष्मा कुठे आहे. मग मम्मी सांगते तुमच्या डोक्यावर एक दिवस पण हातात चष्मा घेतला खालून वरती आले. माझा चष्मा राहिला. काल काय केलं माहिती पप्पानी? काय शॉपवर आले मला म्हणे घराची चाबी दे म्हणे. मग घराची चाबी शॉपची चाबी शेजारी ठेवली ना. मग घराची नाही ना शॉपची चाबी घेऊन गेली घरी. मग कोणी नेऊन दिली होती घरी चाबी? आम्ही दिली होती. आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये पानचक्की म्हणून एक स्पॉट आहे जो की खूप जास्त फेमस आहे. मी खूप दिवसापासून इकडे इथं ट्राय करत होतो, बट आज फायनली मुहूर्त लागलेला आहे. सो आज आम्ही सगळे चालू इकडे फिरण्यासाठी. वाव किती छान वाटतंय ना. किती मस्त पाणी पडतं. हा मी आलेलो आहे एकदा. माझं आहे ना दाताची ट्रीटमेंट चालू होती इथं घाटीमध्ये, तेव्हा मी आलेलो इकडं. याच्यात माशा पण असतात. मम्मी माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा आलो होतो आपण इकडे. आणि याच्यात माशा आहे हे बघा. ते ना पाणी ना शेवाळलंय त्याच्यामध्ये माशा एवढ्या क्लिअरली दिसत नाहीये. नाही तर पहिले ना डायरेक्ट क्लिअर माशा दिसत होत्या. ही जी पानचक्की ना ही 17व्या शतकात चालू झाली होती. आणि झऱ्यातून जे पाणी येतं ना त्यांनी ना इथे ती चक्की फिरती आणि त्याच्यावर आहे ना तेव्हा गहू आणि ते म्हणजे जे धान्य राहत होते ना ते दळत होते.
तर ही 17व्या शतकात विचार कर, म्हणजे तेव्हा त्यांनी किती डोकं चालवलं होतं की पाण्याच्या प्रेशरने ती चक्की फिरल, मग त्याच्यावर दळल्या जाईल सगळ्या गोष्टी. कळलं का मम्मी तुला? ऐकलं ना तू? असं होतं बघ. तर अशी होती पानचक्कीची संकल्पना. आता आहे ना मी ती चक्की पण दाखवतो तुम्हाला जी 17व्या शतकातली आहे. अरे हे बघ तोप किती छान आहे. ए मम्मी हा पोपट बघ. लहानपणी राहत होतं ना आमच्या असा. पण वाचतोय, पण लहानपणी जरा वेगळा वाच होता. आवाज चेंज झाला होता, वय झालं वाटतं त्याचं आता. तर इथं आहे ना सगळी इन्फॉर्मेशन पण लिहिलेली आहे. आमच्या पप्पा आहे ना ती सगळी इन्फॉर्मेशन वाचताय. ओ माय गॉड गाईज, हे बघ याच्यात तर लय मोठ्या माशा आहे. हर्षद आरू इकडे या. हे बघा किती माशा आहेत. आपण त्यांना खायला काय आणायला पाहिजे असतं? ब्रेड का? हा किती माशा आहे. काही काही माशा तर वरती पण येत आहे. या कारंजा पण आहे ना पहिला चालू होत्या, आता का बंद आहे काय माहिती. हे बघा ना किती छोट्या कारंजा चालू आहे. क्षार अडकलेलं आहे त्याच्यात. क्षार नाही सॉरी शेवाळ. पण 17व्या शतकातलंच आहे. असं वरतून पाणी पडायची संकल्पना वगैरे, आणि त्याच्यावर आहे ना इकडे चक्की फिरत होती ती. हे बघा इथे आहे ती चक्की 17व्या शतकातली. बघ अर्चत अजून फिरती. ती किती जुनी चक्की माहिती का? 17व्या शतकातली चक्की ती. आता नसेल पिसत काही. अरे म्हणते आता पिसत असेल का त्याच्यात? आता नाही पिसत, आता लॉक करून टाकलेले पूर्ण. आपण वरती जी बघितली ना चक्की फिरत होती, तर ती नाही बघा अशी फिरते. हे पाणी जे आहे याच्यावर पडतंय या पात्यामुळे, आणि ते पाते फिरतात आणि वरती चक्की फिरते. म्हणजे पहिले नाही ते एक दर्गा होती या भिंतीला खेटून, तर त्या दर्ग्यात जे फकीर गरीब लोक येत होते ना त्यांच्यासाठी ती चक्की बनवलेली होती. मग त्याच्यात ते पीठ आणि ते सगळ्या गोष्टी काढत होते. दादा ते पाते झिजले नसेल का? नाही विचार कर मग, पहिले लोक काय असं मिळवावट नव्हते करत, सगळं ओरिजिनल वापरत होते. आता तर आपलं काही पण गोष्टी बनवल्या की दुसऱ्या दिवशी पडून जातात. अजून आपले गड किल्ले झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, इतक्या मजबूत आहे ना पहिल्यापासून, त्याच्यामुळे कायम टिकून आहे. दादा ही लाईफ टाईम घुमल आता. हा आयुष्यभर जोपर्यंत पाणी पडत राहील त्याच्यावर तोपर्यंत ती फिरतच राहणार आहे. तुम्हाला माहिती का याच्या बाजूला कोणती नदी ती पलीकडची माहिती का मम्मी? खाम नदी आहे. खाम नदी. आमच्या पप्पानी पहिल्यांदा चष्मा लावला. स्टायलिश पप्पा लावायला पाहिजे. पप्पाला एखादा चष्माच गिफ्ट करणं पडेल चांगला, म्हणजे वापरतील. घड्याळ कुठे मी दिलेली गिफ्ट विसरून जाते ती घालायची. म्हणजे जर आम्ही लक्ष आणून दिलं पप्पा घड्याळ घालत तर पप्पा घड्याळ घालते. पप्पा फक्त फंक्शनला घालते, रेग्युलर यूज साठी नाही घालत. अरे पण मग असं कुठे बाहेर जायचं असल्यावर घालायला पाहिजे ना. तू तर डेली घालतो. मी डेली घालतो, मला सवय झाली ती. आशांची तर चांगली आईस चालू आहे बघा. बघा कसे खाते. प्रत्येक जण वाटून वाटून खाताय ना मम्मी. ते एकच घेत. हा एक घेते आणि दुसरीला वाटून देते. नाही बाजूला होऊन जाते, दुसरीला ही जागा देते लगेच. संपले. चला चलो. आमचे पप्पा आहे ना फोटो मध्ये हसतच नाही. पप्पा एकदा हसा बरं. हे आता चांगल्या आल्या फोटो, कारण सनलाइट एकदम चांगला आला होता फेसवर तुमच्या. हा बा बोक्या. आता आम्ही इकडे म्युझियम कडे चाललेलो आहे. येत होते ना पहिले जे गरीब लोक, त्यांच्यासाठी ना तिकडे ती चक्की बनवलेली होती. हा इथं मस्जिद आहे. त्या पण ना ते मांजर नजरच मारून आहे. कधी एखादी माशी वरती येतील मी डाव मारते. मला वाटलं इकडे मध्ये म्युझियम वगैरे असेल, बट इकडे काही नव्हतं मध्ये. हे बा पप्पा तुम्ही म्हणे माशी खात नसेल. माशी पकडून आणली त्या मांजरनी. त्या बघा ना कशी खाती ती. आरोही त्या मांजरनी माशी पकडून आणलेली आहे. पाण्यातल्या माशा खाता ते, म्हणून एवढा मांजर इथं. हर्षद तुला चष्मा घेऊन देतो मी. हे बघ हावाला, पण मी जो घेऊन दिल तो घालायचा. वाव. मी घालतो आता. वा तुला सगळ्यात भारी दिसतोय. कोणता घ्यायचा? किचन घ्यायचं असेल तर हर्षद साठी ना आम्ही किचन पण घेतलेलं आहे. आणि मम्मीने ते काय बघता इकडं क्या देख रे तुम्ही? तर बांगड्या हे घ्या तुम्हाला जडीबुटी बनवायला. तर काही तेव्हा इथं आहे ना खेळायची एक तलवार पण आहे बघा, टिचक टिचक वाली. ते भारी आहे.
हे बघा इथं 2x2 चा रुबिक्स क्यूब आहे. 4च आहे याच्यात. 1 2 3 4. तलवार किती भारी हर्षद ती. मज्जा आली. पण असा एखादा दिवस आहे ना पूर्णपणे फॅमिली सोबत घालवायला खूप भारी वाटतं. आता ना आम्ही चाललोय दौलताबाद साईडला. चलो. तर आमच्या मम्मीला आहे ना आईस्क्रीम खायची होती. स्वारू आहे ना आता आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेली आहे. कुठे गायब झाली दिसत नाहीये. दौलताबाद साईडला चाललोच होतो की आम्हाला एक मिठाईवाला दिसला. मिलन मिठाई. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. आणि काय बघण्यासाठी 1951 आहे त्याचं. 1951 आपल्याला कळत असेल मग. अरे मिठाई बघून तोंडाला पाणी आलं का. रे गरीब लेकर काजू कतली बघताय. आम्ही असंच थांबलो होतो आणि रसगुल्ल्याचं एक पॅकेट घेऊन टाकलेले. किती छोटे छोटे रसगुल्ले. Life lessons come 1 in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could. आणि आम्ही इकडे चाललो होतो ना दौलताबाद साईडला. तर बघा इथे एक माकड दिसलेलं आहे. कसं बघताय. मीच घाबरलो आधी. काच लावलेलं आहे एवढं कोण खायला काही नाही उडी मारेल का रे. पडलं ते. पडत नसतं माकड. खाली गेलं ते इकडं. तर आता आम्ही सगळी फॅमिली ना एन्जॉय करण्यासाठी आलो इकडे बोट राईड साठी. चला पुढे. थांब मला ना लिपस्टिक लावून. लिपस्टिक लावण्याची. मग गाडी चावी देऊ का. लॉक कर. अनलॉक कर. जा. आमचे पप्पा बघा ना रेड बघून चालले गेले. हो पप्पा चला. एवढे पैसे वाचून काय करशन. चला 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 ना. तरी तेवढेच पैसे दे ना आम्हाला. कारण कम्प्लीट बोर्ड घेतो आम्ही 3 जणांची. चला ना चला. चला. पप्पाला धरून घ्यावं लागते. ₹20 डिस्काउंट देणार ते. डिस्काउंट देता येते. हो डिस्काउंट द्या आम्हाला. आमच्या पप्पांना नाहीच म्हणतो ते. कस तरी कन्व्हिन्स केलं आणि नंतर ते म्हणे ऑनलाईन पेमेंटच नाही. नंतर केलं ऍक्सेप्ट. सो आता चाललोय. चला. पप्पाचा जीव तडतड होते. आपण 10 मिनिटं एक्स्ट्रा थांबू. चला. तर आम्ही सगळे आता सेफ्टी जॅकेट घालून रेडी झालेलो या ठिकाणी. मम्मी तर पूर्ण बॉडी बिल्डर दिस राहिली. अरे एक बॉडी बिल्डर. सगळे बॉडी बिल्डर झाले. हर्षदला पाण्यात टाकून देऊ. पोत आहे हर्षद. पोत येतं का रे हर्षद. पोत येतं का. मजा आ रही का गाईस. पप्पा मजा आ रही का. इकडे फिरलं इकडे जातं का. नाही उलट तिकडे न्यायची तर इकडे करायचं हँडल. बरं ठीक आहे चला. बघ ना ते दुसरे कुठे गेलेले ते तिकडे. पप्पा म्हणे हे काय आपणच पेडल मारायचं ना. आपणच बसायचं. आपणच 200 रुपये पर पर्सन द्यायचे. आमचे आपण नाहीच म्हणत होते. बळजबरी ओढत आणलं माहिती का पप्पाला इथपर्यंत. हे बघ आम्ही पेडल मारतोय ना. बघा कशा बसल्या आरामशीर. आता दमलं जरा. आता ब्रेक घेऊ. हा किती छान वाटतंय ना. आम्ही ना तिकडं होतो. तिथून बघा ना आम्ही किती दूर आलेलो आहे. तर आमची मम्मी तिकडे काहीतरी बांधकाम चालू आहे ते बघून येऊ म्हणे. चला इकडंच लंपासून देऊ. बोट घेऊन पळून देऊ पप्पा. या साईडला बघा ना आम्हाला खंड्या पक्षी दिसलेला आहे. म्हणजे किंगफिशर. हे बघा गेला. तर आमच्या पप्पाला ना इकडे सीताफळ पण दिसलेले. तर पप्पा म्हणता आता सीताफळच्या झाडाकडे चला. पण पप्पा तिकडे सीताफळचं झाडच नाहीये. नाही ना सीताफळ नाही ते. सीताफळ आहे मम्मी. तर आमचे पप्पा आहे ना बरोबर म्हणतो ते. ह्या साईडला सीताफळचे झाड आहे पण सीताफळ नाही ना पप्पा. त्याला आहे का दिसू राहिले. तर आमच्या समोरच आहे ना सीताफळीचे झाड आहे. वा पप्पाला इतक्या लांबून दिसले होते ना आणि आम्हाला कुठूनच दिसले नाही. आता इथं आलं ना तेव्हा दिसले. सीताफळ कुठे आहे. हे काय वाव सीताफळ इथे. बोट खेटली. आमची बोटच टेकली होती समोर. आयलँड वर आलो आपण. आयलँडच म्हणतो ना. मग मी तुला तेच म्हणते. आयलँड वर आलो आपण एका. आरू मॅडम हाउस द जोश. यस बहुत जोश है. चलो. हर्षद तुम्हारा जोश कैसा है. एकदम भारी आहे. काय म्हणती मम्मी. कोणतं गाणं म्हणते. गोरी गोरी पुरी. कोणता बंगला.
आमची मम्मी ना गाणं म्हणते दर्या किनारो एक बंगला ग पोरी जय जय जय, तेच ना राईट आहे ना. आमच्या मम्मीचं वरती येऊन गेलेलं आहे. खाली दाब ना त्याला. तुझं पण आलेलं आहे ते, आम्ही खाली करतो. केलं खाली. फोटोवाले ना आता आम्हाला आवाज देताय, आमचा टाइम झालाय, तर त्यांना म्हटलं आता आम्ही येतच नाही, आता आम्ही रडतो तुम्ही न्यायला आल्यावर. उतरो. चला चला चला. मग कम थांबतो हर्षद. थांबू का? थांब. आज आमचा फॅमिली सोबतचा जो डे आउट होता ना तो खूप भारी स्पेंड झाला. आपण आता प्रत्येकाचे मत घेऊ, प्रत्येकाला कसं वाटलं म्हणून. कसं वाटलं आमचे चिंगूस पप्पा? नाही पण ते पकडून आणलं ते. कसं वाटलं सागर? मजा आली का? हा मम्मी तुला? मला आली. अरे तुला? आम्ही बाकीच्यांनी तर इमानदारीने एन्जॉय केलं आणि हर्षदला तर लय मजा आली असेल. हर्षद मजा आली का? फुल एन्जॉय केलं. खूप दिवसानंतर असं फॅमिली सोबत आपण बाहेर गेलो फिरायला. आपण लय फिरलो असतो पण आमचे पप्पा लय चिंग होते. नाहीच म्हणते कशाला पण. आता ना आम्हाला लवकरच अष्टविनायकला पण जायचंय. मग अष्टविनायकचे ब्लॉग बघायला पण तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. सो गाईज फायनली आता घरी आलोय आणि माणसाच्या पलीकडे कोणाचे लाड असतील ना तर ती आहे आमची स्कूबी, म्हणजे सॉरी लहान बाळाच्या पलीकडे म्हणायचं होतं मला. आणि काही आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करूया. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जिंका ब्रँडेड स्मार्ट वॉच व्हिडिओतला कोणता पार्ट आवडलाय कमेंट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.